साताऱ्यातल्या कोरेगाव इथं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचा निर्धार मेळावा पार पडला। या मेळाव्याला राष्ट्रीय नेते राजेंद्र गवई उपस्थित होते। यावेळी त्यांनी आगामी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाकरता चंद्रकांत कांबळे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली। राजकोटवर नव्यानं शिवरायांचा पुतळा उभारला जाणार आहे। राज्य सरकारकडून पुतळ्याकरता निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दलित विरोधी भूमिका घेतल्याच्या निषेधार्थ भाजप आमदार जयकुमार गोरेंनी जोडे मारो आंदोलन केलेले आणि निषेध रॅली सुद्धा काढलेली आहे। पंढरपूर मधल्या आढेगावजवळ धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे। धनगर आंदोलकांनी सोलापूर पुणे महामार्ग रोखला असून शेळ्या मेंढ्या घेऊन धनगर समाज रस्त्यावर उतरले। संभाजीनगरमध्ये मराठा समाजाकडून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। तहसील कार्यालयातील खुर्ची पेटवून आंदोलन करण्यात आले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी नाशिक पोलीस आयुक्तांची भेट घेतली। के वाघ महाविद्यालयामधील मुलींच्या आत्महत्येप्रकरणी ही भेट घेतली असल्याची चर्चा आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीकरता जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता वसमत शहर बंदची हाक या ठिकाणी देण्यात आलेली आहे। माऊलींच्या पालखी महामार्ग अंतर्गत दिवेघाट ते हडपसर हा बांधकाम टप्पा जो आहे या अंतर्गत रस्ते मोकळे करण्याच्या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे। त्याकरता महामार्ग सेवा रस्त्यावरील अतिक्रमण काढून घ्यावीत असे आदेश आता देण्यात येत आहेत। तुमसर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष आणि नागरिकांनी केला आहे। नगर रचना विभागाकडून चौकशी समिती गठीत केली असून चौकशी अंती मोठा घोटाळा उघड होण्याची चिंता आहे। सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादावर उंदराची पिल्ल सापडल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। मात्र हा व्हिडिओ सिद्धिविनायक मंदिरातला नसून हिंदू देवतांचा अपमान करण्याकरता हा व्हिडिओ व्हायरल केला जातोय असा खुलासा मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांनी या ठिकाणी केलेला आहे। तिरुपती बालाजीच्या प्रसादात तंबाखू आढळल्याचा दावा केलाय। महिला भाविकांना हा दावा केला। आंध्र प्रदेशमधल्या एका मंदिराच्या प्रसादात जनावरांची चरबी वापरल्याचा आरोप होता। तसंच आता तिरुपती मंदिरातून प्रसाद म्हणून मिळालेल्या लाडवांमध्ये तंबाखूची पुडी आढळल्याचा दावा करण्यात येतो। गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुख्य पीक असलेल्या धानावर ढगाळ वातावरणामुळे आता करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबाला सर्वोच्च दर मिळालाय। ऐन पावसाळ्यातही लिंबाची मागणी वाढल्यामुळे पावसाळ्यात पहिल्यांदाच दर वाढल्याचं पाहायला मिळतोय। भुसावळ हतनूर धरण ते शेळगाव बॅरेज प्रकल्प या दरम्यान तापी नदीमध्ये जलसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे। शेअर बाजार सलग चौथ्या दिवशी सर्वकालीन उच्चांकी पातळीवर पोहोचला। सेन्सेक्स 85,008 तर निफ्टी 25,967 वर पोहोचला। भाजप बहुजन समाजाविरुद्ध आहे आणि त्यांनी कितीही खोटं पसरवलं तरी आम्ही आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलंय। मान्सूनचा परतीचा प्रवास विजांच्या कडकडाटासह सुरू आहे। पश्चिम राजस्थान आणि कच्छच्या रणमधून मान्सून परतलाय। सातारासह ग्रामीण भागामध्ये परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला। सातारासह मेढा जावळी वाई या तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांकरता राज्यातील कोतवालांनी कामबंद आंदोलन पुकारले। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर नरेश मस्केंनी ट्विट केले, एक नाथ एक न्याय, बलात्काराला थारा न्याय असं ट्विट नरेश मस्के करतायत। मुंबईतील मेट्रो 2A आणि मेट्रो 7 या मार्गावर प्रवासी संख्या वाढताना दिसतेय। या मार्गिकेवर सप्टेंबर महिन्यातील एका दिवसात 2.5 लाख प्रवाशांनी प्रवास केला।
मुंबई महानगरपालिका संचालित शिवडीचे टीबी रुग्णालय रुग्णांच्या मृत्यूचं केंद्र बनलंय। आयटीआयद्वारे मागितलेल्या माहितीत रुग्णालय प्रशासनानं दिलेल्या माहितीमधून ही बाब स्पष्ट झाली आहे। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून पुतणे धनंजय सावंत यांच्याकरता कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघात साखर पेरणी सुरू आहे। डोकी इथल्या तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात शेतकरी स्नेहसंवाद मेळाव्यातून सावंत परिवार शक्ती प्रदर्शन करणार असल्याची चर्चा आहे।